सगळ्यात महत्त्वाचं, पॉलिसी घेताना तुम्हाला कुठलाही जुना आजार असेल, काही असेल, मेन्शन करा. त्याला 2 वर्षाचं 3 वर्षाचं वेटिंग पिरियड असेल, तो असा निघून जाईल. नंतर तुम्हाला क्लेमला इश्यू येतो. फर्स्ट तर इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मोडायला नाही लागणार. तसेच इन्शुरन्स सगळ्यात महत्त्वाचं. असे भरपूर केसेस सर माझ्याकडे येतात ज्यांच्या घरी माहीतच नाही की पॉलिसीज आहे. फर्स्ट तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला माहीतच सांगणंच गरजेचं आहे की जे काही पॉलिसीज आहेत, इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, असेट्स आहेत, हे सांगणंच गरजेचं आहे. नमस्कार, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवरती. आज आपण एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे इन्शुरन्स. आपण अनेकदा पाहतो की घरात एखादी दुर्दैवी घटना घडते आणि त्या घटनेनंतर जेवढा पण साठवून ठेवलेला पैसा असतो, सेव्हिंग्स असतात, ते सगळ्या गोष्टी निघून जातात आणि अनेक वेळा फायनान्शियल बर्डन्स, काही लोन्स, उधाऱ्या या पण एखाद्या कुटुंबावरती येतात. म्हणजे फायनान्शियल संकट त्या कुटुंबावरती येतं आणि या कुटुंबाला किंवा तुमच्या कुटुंबाला जर वाचवायचं असेल तर त्याचा एकच पर्याय म्हणजे इन्शुरन्स असणं. इन्शुरन्स या मुद्द्याला घेऊन अनेक गैरसमज बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. स्पष्ट माहिती कोणते ॲडवायझर्स देत नाहीत. जिथे फायदा जास्त ती पॉलिसी तुमच्या गळ्यात घातली जाते. पण आजच्या या पॉडकास्टमधून तुम्हाला समजेल इन्शुरन्स या पूर्ण सब्जेक्टचं अगदी खोलवर ज्ञान. कोणती पॉलिसी योग्य असते, तुमच्या फायनान्सेस अनुसार तुम्ही काय चूज केलं पाहिजे, किती प्रकारच्या इन्शुरन्सेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, अशी संक्षिप्त माहिती आज आपल्याला देणार आहेत सुहास पाटील सर. आपलं खूप खूप स्वागत आहे भारी लोक या पॉडकास्ट चॅनलमध्ये. सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी सुहास पाटील, फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतो. इन्शुरन्स एक्सपर्ट, आस्तिकेअर फायनान्शियल सर्व्हिसेस ही माझी फर्म आहे. गेले 13 वर्ष झालं मी या सेक्टरमध्ये काम करतो इन्शुरन्समध्ये. तर आज 10,000 प्लस माझे क्लायंट बेसिस सर्व्हिसेस घेत आहेत. तर बऱ्यापैकी म्हणजे 99% माझे क्लायंट सगळे छान सर्व्हिसेस आहेत, त्यांचे इश्यूज नाही आहेत. सर्व्हिस सेक्टरमध्ये छान माझं काम आहे. आणि इन्शुरन्स तुमच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही फायनान्शियली तुमचा जो काय ग्रीप आहे किंवा तुम्ही एखादी घराची बिल्डिंग बांधता, त्याचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तसं लाईफचा पाया म्हणजे इन्शुरन्स आहे. तुम्ही जेव्हा पाया मजबूत ठेवतात तेव्हा तुमची बिल्डिंग ढासळत नाही. तसंच तुमच्या लाईफमध्ये इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे इश्यू आहेत जे आज मार्केटमध्ये, ते आजच्या ह्या पूर्ण परिक्रममध्ये तुम्हाला पुढं सर्व माहिती देईल. सर, तुम्ही गेले 13 वर्ष काम करताय या क्षेत्रामध्ये. ही करिअर म्हणजे या करिअरमध्ये यावं किंवा इन्शुरन्सचं महत्त्व तुम्हाला पटला असं तुमच्या आयुष्यातला कोणता एक मोमेंट होता? खूप छान प्रश्न विचारला. माझ्या सुरुवात इन्शुरन्सची किंवा महत्त्व माझ्या घरातूनच मला कळालं. माझी आई स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आणि आमची घरची परिस्थिती खूप नाजूक होती. मी खूप कठीण परिस्थितीनं वर आलेलं आहे. खूप नाजूक म्हणजे मी नाही बेरेबल होतो हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी. कसं काय कुठनं कसं भरलेत मला माहीत. आणि मग तेव्हा मला थोडंसं कळालं की तिथं तेव्हा एवढं इन्शुरन्सचं महत्त्व नव्हतं त्यावेळेस. 13 वर्ष ऑलमोस्टच्या आधीचा विषय आहे. पण तेव्हा कळतं की काहीतरी असतं, असं काहीतरी इन्शुरन्स हा प्रकार असतो. ते कंपनी बिल देते असं तिथं जेव्हा ॲडमिट हॉस्पिटलमध्ये मी असायचो त्या दरम्यान थोडंसं कळालं. मग तेव्हा मला खरं महत्त्व कळलं की इन्शुरन्स मेडिक्लेम का पाहिजे. आणि तेव्हा त्यानंतर मग मी थोडं सर्चिंग चालू केलं की मग कशा प्रकारे आपल्याला आपल्या फॅमिलीचा इन्शुरन्स करता येईल, काढता येईल. आधी स्वतःसाठी स्वतःपासून सुरुवात केली. आणि म्हणजे पहिली पॉलिसी स्वतःसाठी, स्वतःच्या घरच्यांसाठी काढली आणि मग नंतर हळूहळू पुढं प्लॅटफॉर्ममध्ये उतरत गेलं. मग लोकांसाठी मला पहिल्यापासून आवड आहे की बाबा लोकांना काय देता येईल. तर लोकांच्या लाईफमध्ये मी आज बघतोय जेव्हा क्लेम्स येतात आणि ते क्लेम लोकांना मिळतात आणि त्यांच्या आयुष्यात जो हॅपीनेस दिसतो ना, तो खूप समाधानकारक असतो. आणि मला पहिल्यापासून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये माझं काम आहे आधीपासूनच. मला तो एक छान आवडला कन्सेप्ट की आपण
काहीतरी कुणाला तर देणार आहे पॉलिसी करून किंवा कारण जेव्हा त्यांच्या आयुष्यात क्लेम येईल तेव्हा त्यांच्याकडे जे हॅपीनेस असेल, म्हणजे माझ्याकडे बरेचसे क्लायंट आहेत आज ज्यांनी क्लेम घेतलेले आहेत, ते आज पण मला भेटले किंवा कधी पण आमची चर्चा झाली तर त्यांच्यात जी काय हॅपीनेस आणि ती पॉझिटिव्हिटी वाटते की ते समाधान वाटतं आयुष्याला की यार ठीक आहे आपण काहीतरी चांगलं कुणाच तर आयुष्यात करून दिले आणि खूप त्याचा समाधान सांगू शकत नाही शब्दात. उत्तम, खूप छान. आणि हे सगळं करत असताना सर तुम्ही फॅमिलीचा उल्लेख केला. बऱ्याचदा घरातील कर्ता पुरुष एक असतो, बरोबर, वडील असतात आणि त्यांनी पॉलिसीज वगैरे काढलेले असतात, म्हणजे स्वतःची काढलेली असते, मुलांसाठी असते, आईसाठी असते, असं सगळ्यांचे त्यांच्याकडे असतात आणि त्यांना माहिती असते. पण कधीतरी दुर्दैवानं त्यांनाच काहीतरी होतं आणि घरच्यांना याची आयडियाच नसते की या पर्टिक्युलर व्यक्तीची पॉलिसी आहे किंवा माहिती आहे. आणि जर काही असेल तर घरचे जे असतात ते सगळं करून खर्च करून मोकळे होतात, बरोबर, पण त्यांना कल्पनाच नसते की काहीतरी आहे असं केलेलं. मग सगळ्यात पहिले तर तुम्ही कोणाकोणाला शेअर करून ठेवलं पाहिजे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर एखाद्याने असे पैसे खर्च करून टाकले असतील फॅमिलीने तर ते त्यांना परत कसे मिळवता येऊ शकतात? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगेन की कसं आहे, प्रत्येकाने जे काय तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करा, लाईफ इन्शुरन्स करा, तुमच्या घरातल्या एका मेंबरला त्याचं इन्फॉर्मेशन पाहिजेच किंवा तुमच्या जवळचा एखादा मित्र आहे जो तुमच्या एकदम जवळचा परिचितला, त्याला माहीतच पाहिजे. तुमची इन्व्हेस्टमेंट्स, इन्शुरन्स जे काय असतील, ॲसेट्स असतील, हे माहीतच पाहिजे. कारण असे भरपूर केसेस सर माझ्याकडे येतात ज्यांच्या घरी माहीतच नाही की पॉलिसीज आहेत आणि बाय करताना काही ऑनलाईन केलेलं असतात, काही अननोन एजंटकडं केलेलं असतात, त्यामुळे घरापर्यंत त्यांच्या किंवा एजंटपर्यंत जात नाही की काय क्लेम आला आहे किंवा घरात माहीत नसतं पॉलिसीज आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही प्रीमियम ते भरलेले आहेत, पॉलिसी काढलेले आहे, पण त्याचा उपयोग करून घेतला कारण माहीतच नाही. असं कितीतरी मोठा फंड कित्येक भरपूर कंपन्यांकडे पडून आहे क्लेमचे, इन्शुरन्स पॉलिसीचे अनक्लेम्ड फंड, कारण माहीतच नाही ना पॉलिसी. त्यामुळं फर्स्ट तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला माहीतच सांगणंच गरजेचं आहे की जे काही पॉलिसीज आहेत, इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, असेट्स आहेत, हे सांगणंच गरजेचं आहे. कारण त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यात ज्यासाठी तुम्ही पॉलिसी काढली त्याचा पर्पज साध्य झाला पाहिजे ना. आणि ते साध्य कधी होईल, जर तुम्ही जर नसालच, आता टर्म इन्शुरन्स घेतला, 1 करोडचा घेतला, प्रीमियम भरलाय, पण घरच्यांना माहीतच नाही, तुमचा मृत्यू झालं सगळं प्रीमियम भरलं, पण 1 करोडचा तुमच्या आयुष्यात किती मोठा बेनिफिट तुमच्या मेंबरने. ज्यांचं झालं नाही असं, की जसं तुम्ही आत्ता केस सांगितली की तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला, दुर्दैवानं कोणाची मृत्यू झाली, त्यांच्या घरच्यांना माहित नाहीये, पण त्यांची पॉलिसी आहे, त्यांनी प्रीमियम सगळं भरला आणि पैसे मिळू शकतात. मग अशा केसमध्ये तर फॅमिलीने कसे त्या पैशापर्यंत पोहोचावं, मी कसं बॅक चेक करू शकतो की या व्यक्तीचं काही आहे का नाहीये? हो, बघा कसं आहे, या 2 प्लॅटफॉर्म आहेत तुम्हाला. फर्स्ट तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम नंतर बी करू शकता. समजा तुम्हाला काही कालावधीनंतर कळाला तर तुम्ही त्याला क्लेम रिइम्बर्समेंट प्रोसेस असते. म्हणजे मेडिक्लेममध्ये असेल तर तुम्हाला रिइम्बर्समेंट करायला लागेल, कारण कॅशलेस जेव्हा ॲडमिट असेल तेव्हाच होतं. टर्म इन्शुरन्समध्ये बी तुम्हाला रिइम्बर्समेंटचा ऑप्शन असतो. म्हणजे जर तुम्हाला नंतर कळालं तर जर तुम्हाला काही मेलद्वारे त्यांच्या कुठून तरी जर प्लॅटफॉर्ममधून कळालं की बाबा यांची पॉलिसी आहे, तर तुम्ही त्या कंपनीच्या ऑफिसला जाऊन तुम्ही सर्च करू शकता, त्यांची पॉलिसी शोधू शकतात. मग तुम्ही त्याला डॉक्युमेंट सबमिट करून रिइम्बर्समेंट ऑप्शन असतो. कोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात? हेल्थमध्ये असेल तर तुमची काही जे काही मेडिकल एक्सपेन्सेस तुम्ही पैसे भरून पे केलेले असतात, तर तुम्ही त्याला कालावधी असतो, 15 ते 20 दिवसाचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये जर असेल तर तुम्ही त्याला रिइम्बर्समेंट करून घेऊ शकतात. त्या कालावधीच्या पुढे गेलं तर फक्त तुमचे पैसे मेडिकलचे रिइम्बर्समेंट होत नाही. टर्म इन्शुरन्समध्ये तुम्ही रिइम्बर्समेंट सेम प्रोसेस करू शकता. तुम्ही जे काय त्यांचा मृत्यू दाखला असेल, जे काय बाकी डॉक्युमेंट असतील, पॅन, आधार, नॉमिनीचे डॉक्युमेंटेशन असतील, ते तुम्ही त्यांना सबमिट केलात तर तुम्हाला कंपनी क्लेम सेटल करून देते. या ह्याच्यामध्ये जेव्हा लोक टर्म इन्शुरन्सला नॉमिनीज टाकतात, बऱ्याचदा हजबंड जे असतील ते वाईफचं नाव टाकतात किंवा मुलांचं नाव टाकतात. कधी कधी आपण बघतो आई वडिलांचं नाव पण टाकलं जातं. बऱ्याचदा जे वाईफ असते त्यांच्या ह्याच्यावरती हजबंडचं नाव असतं किंवा ह्याचं नाव असतं. तर जर मी एक कर्ता पुरुष म्हणून किंवा एक कर्ती स्त्री म्हणून घरातली मी जर नॉमिनी मला ठेवायचं आहे, तर शक्यतो नॉमिनीजला कोणाला प्राधान्य मी दिलं पाहिजे, जेणेकरून त्याची काही एक यादी असेल किंवा लिस्ट असेल
नॉमिनीमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रिमियस म्हणजे आता जर हजबंड ठेवत असेल तर तिला वाईफला ठेवलेलं बेटर राहतं. कारण माझ्याकडं एक रिसेंटली केस झाली होती पनवेलची. मुलगा टर्म इन्शुरन्स काढला होता 50 लाखाचा. त्यांनी मिसेसला नॉमिनी ठेवता, म्हणजे जेव्हा पॉलिसी काढली तेव्हा त्याचं लग्न झालं होतं, पण त्यांनी वडिलांना ठेवलं नॉमिनी. एक 6 महिन्यापूर्वी वडील वारले, 6 महिन्यानंतर तो वारला. नॉमिनी वडील होते. मग जेव्हा घरच्यांना कळालं की पॉलिसी आहे, जेव्हा त्यांनी प्रोसेस केली रिएम्बर्समेंटची, तेव्हा नॉमिनी वडील होते तर नवीन वडील बी गेले होते. त्या दरम्यान त्यांना खूप मोठी प्रोसेस करायला लागली, कारण मग नॉमिनी म्हणजे जो माणूस आहे तो बी गेलेला आहे, नॉमिनी पण गेलेला आहे. दुसरा नॉमिनी लावण्यासाठी काही प्रोसेस असते, कोर्टातून येते, बऱ्याच गोष्टी असतात, लिगल डॉक्युमेंट तयार करायला लागतात. तर खूप हॅक्टिक होतं त्या गोष्टीसाठी. तर जे काय एज ऑफ कमीत कमी असेल त्यांना तुम्ही लावलेलं बेटर. आणि घरातलेच मेंबर नॉमिनी हे तुमचे हजबंड असेल तर वाईफ असेल तर हजबंड, आई वडील किंवा मुलं, फार तर मुलं आणि हजबंड वाईफ इज बेटर. फॅमिली मेंबर्स, डायरेक्ट फॅमिली इज अ बेटर ऑप्शन. आई वडील किंवा काका काकू भाऊ ह्याच्यापेक्षा डायरेक्ट बेटर. सर, भारतामध्ये असं अनेकदा पाहिलंय किंवा तुम्ही पण केसेस पाहिले असतील की लोक चालू करतात पॉलिसीचे 1-2 पहिले प्रीमियम्स पण भरतात, पण नंतर ते जड जायला लागतं आणि कंटिन्यू करत नाहीत आणि रिन्युअल डेट उलटून जाते आणि मग कधीतरी जाग येते परत, मग तिथून ते अगेन सुरू करतात. मग हा जो पडलेला मधला गॅप आहे, या गॅपचा काही इम्पॅक्ट येतो का? येस, 100% येतो. म्हणजे तुमचं हेल्थ इन्शुरन्स असू दे, कार इन्शुरन्स असू दे, लाईफ इन्शुरन्स येतो. हेल्थमध्ये कसं येतो, समजा तुमचे रिन्युअल डायरेक्ट 10 आहे, तुम्ही ग्रेस पिरियडमध्ये जातात, 17, 18, 20 करतात, रिन्युअल होतं नाही असं नाही. पण जेव्हा तुमचा एक मेजर एखादा क्लेम येतो, त्या मेजर क्लेममध्ये तो ग्रेस पिरियड इम्पॅक्ट करतो. तेव्हा तुमचा क्लेम रिसिव्ह किंवा ते ऑब्जेक्शन पकडलं जातं, बघितलं जातं कालावधी किती दिवसाचा काय, आणि तेव्हा मग रिजेक्शनला तो इश्यू येतो. त्यासाठी रिन्युअल डेटच्या आधीच तुमचा इन्शुरन्स रिन्युअल करा. इव्हन कारमध्ये तर तुम्ही आज रात्री 12ला जर संपला, दुसऱ्या दिवशी केला तर कारचं रिस्पेक्शन करायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही रिस्पेक्शन करतात तेव्हा जुना डेंट कुठलाही पकडला जात नाही. जेव्हा तुम्ही क्लेम करतात तेव्हा त्यांच्याकडे फोटो जातात, ते चेक करतात, हा जुना डेंट आहे, तुमचा क्लेम रिजेक्ट. त्यामुळं रिन्युअलच्या आधी तुम्ही केलात तर हा इश्यू येत नाही. तो कधीही डेंट झाला असेल तर तुमचं कंटिन्युटी असेल तर तुम्हाला ते क्लेम कंपनीला देणंच आहे. बरोबर. म्हणजे असे बरेचसे आहेत. आता कारमध्ये बरेचसे इश्यू येतात की क्लेमला गाडी येते, क्लेम केला जातो आणि मग त्या क्लेममध्ये कळतं की डेंट हा जुना आहे, कारण ब्रेकअप पॉलिसी. मेजर क्लेम येतात तेव्हा हे ब्रेकअप जे काय तुम्ही करता पॉलिसी, ह्याचा खूप मेजर इम्पॅक्ट पडतो. मोठे मोठे क्लेम सुद्धा रिजेक्ट होतात. आणि ह्याचा बऱ्याचशा गोष्टी शक्यतो पहिलाच विचार करून घ्यायची, जे हवंय ते सगळं बघून घ्यायची, आणि एकदा सुरू केली की ती बंद नाही करायची. मोठ्या मेजर क्लेम मध्ये त्याचा इम्पॅक्ट 100% होऊ शकतो. ह्याच्यात डिसिप्लिन खूप महत्वाचं. कार इन्शुरन्स घेत असताना जर मी आता एखादा ऑनलाईन कार इन्शुरन्स बघतोय किंवा अनएज्युकेटेड होऊन मी ते घेतोय, तर कोणत्या चुका किंवा कोणत्या गोष्टी मी मिस करू शकतो? कार इन्शुरन्स पर्चेस करताना सर बऱ्याच गोष्टी आहेत. पहिल्या 6 वर्षाची जर तुमच्या आतली गाडी असेल त्याच्यामध्ये 0 डेप हा एक रायडर असतो जो तुम्हाला 100% कव्हर देतो. त्याच्यामध्ये इंजिन कव्हर्स असतात, कंज्युमल कव्हर असतात, की कव्हर्स असतात, रिटर्न टू इनवॉइस म्हणून असतो, जो तुम्हाला जो काय गाडी घेताना तुम्ही इनवॉइस बनलेला असतो, इनवॉइस टू इनवॉइस पेमेंट मिळतं. हे पहिले 5 ते 6 वर्षामध्ये रायडर्स घेतलेच पाहिजे. त्याचा तुमच्या क्लेममध्ये भरपूर मोठा इम्पॅक्ट पडतो. काही नवीन ॲडवायझर्स आलेत ज्यांना डीपमध्ये काही गोष्टी माहीत नाही, हे रायडर्स माहीत नाहीत. नो क्लेम बोनस डिस्काउंट, NCB म्हणतात. नो क्लेम बोनस म्हणजे मी क्लेम केला नाही म्हणून मला लास्ट इयरला जो काय तुमच्या वर्षभरात क्लेम झाला नसेल तर तुम्हाला त्याचा डिस्काउंट मिळत असतो. ओके, म्हणजे तेवढी अमाऊंट पुढे हे नाही भरायची, असं डिस्काउंट मिळतो. प्रीमियम मध्ये डिस्काउंट, NCB डिस्काउंट मिळतो. तर तो NCB जर चुकला तुमचा तर क्लेम रिजेक्ट होतो. आणि जे काही नवीन ॲडवायझर्स आलेत किंवा तुम्ही नवीन पॉलिसी ऑनलाईन घेतात तर तुम्हाला हे काही माहित नाही, कुठले रायडर्स घ्यायचे आणि NCB काय लागायचे. लास्ट इयरला जर तुमची पॉलिसीचा क्लेम नसेल तर प्रत्येक इयरनुसार NCB डिस्काउंट असतं, ते तुम्ही चेक करत नाहीत, रँडमली पॉलिसी घेऊन टाकतात. जेव्हा तुमचा क्लेम येतो, जर तुमची NCB चुकली असेल तर क्लेम रिजेक्ट करते कंपनी तुमची.
ओके. माझ्याकडे एकदम जवळच्या माणसाचा माझ्याकडे केस असेल, त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं एक एजंटकडून पॉलिसी घेतली, माझ्याकडून बी कोट घेतला. माझ्या आणि त्यांच्या कोटमध्ये 500 रुपयाचा डिफरन्स आला. माझा कोट एकदम बरोबर होता, माझे NCV रायडर्स बरोबर होते. त्यांनी फक्त काय केलं की NCV डिस्काउंट वाढवला आणि पॉलिसी दिली. त्यांना 2 लाखाचा क्लेम आला. बापरे. 3 महिन्यानंतर त्यांचं NCV चुकलं होतं, पॉलिसी मिळालं कंपनीने क्लेम रिजेक्ट केला. जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही 500 रुपये वाचवायला गेलात, 2 लाखाचं नुकसान करून गेलं. तर हा खूप मोठा झटका तुम्हाला लागू शकतो. हे ऑनलाईन परचेस किंवा एखादा आजकाल नवीन एजंट भरपूर आलेले आहेत, त्यांना ही गोष्टी माहीत नाही आहेत. कमिशन मिळते म्हणून काम करतात, पण हे रायडर्स, हे NCVs, व्हॅल्युएशन्स खूप महत्वाचे आहेत. प्लॅटफॉर्म तुम्हाला सर्वांसाठी सेम आहे. कार ऑफ व्हॅल्युएशन कमी जास्त करणे, रायडर्स कमी जास्त करणे, डिस्काउंट कमी जास्त करणे, तुम्हाला पॉलिसी देणे. ॲज अ नवीन इन्शुरन्स फाइंडर म्हणा किंवा इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स बायर म्हणा, किती प्रकारच्या पॉलिसीज असतात आणि कोणत्या पॉलिसीज एखाद्या व्यक्तीनं कधी घेतली पाहिजे? इन्शुरन्समध्ये कसं आहे, एक तर हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याला मेडिक्लेम म्हणतात. जो मेडिकल म्हणजे ॲडमिट करण्यासाठी जो दवाखान्याचा लागणारा खर्च ह्यासाठी यूज होणारी इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. सेकंडरी आहे लाईफ इन्शुरन्स, म्हणजे तुम्ही आता जे काय तुमचं दैनंदिन जीवन चालू आहे, पण तुम्ही नसल्यानंतर काय, तुमच्या मृत्यूनंतर त्याचा उपयोग होणारा म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क दोन्ही पण येतात. आणि थर्ड आहे तर जनरल इन्शुरन्स, त्याच्यामध्ये कार इन्शुरन्स येतो, तुमचा शॉप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, सायबर इन्शुरन्स, असे वेगवेगळे इन्शुरन्स येतात. तर ह्याच्यामध्ये आत्ता तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्शुरन्स जो आहे तो फर्स्ट तर हेल्थ इन्शुरन्स. कारण हेल्थ इन्शुरन्स हा तुमचा पर क्लेम ठरवतो. हे तुमच्या ज्या आर्थिक गोष्टी आहेत, एखाद्या उद्या तुम्हाला इमर्जन्सी जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येतात, तर जो काय तुमचा सेव्हिंग्स फंड असतात, जे काय असतात ते पूर्ण ढासळतात तर मेडिक्लेम पॉलिसी नसल्यामुळे. उत्तम. आता मेडिक्लेम पॉलिसी एखाद्याला जर काढायची असेल तर तुम्ही सिक्वेन्स जो सांगितला तो अगदी योग्य होता, की पहिले जे आपल्या सेव्हिंग्सला सगळ्यात जास्त हानिकारक ठरू शकतं ते म्हणजे हेल्थ इमर्जन्सी, म्हणून हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. त्यानंतर टर्म इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स पाहिजे, आणि त्यानंतर जनरल गोष्टींचं इन्शुरन्स आपल्याकडे पाहिजे ना. आता याच्यामध्ये प्रत्येक इन्शुरन्सला चूज करण्यासाठी काही वेगळे पॅरामीटर्स असतील, काही वेगळे मापदंड असतील. तर हेल्थ इन्शुरन्स जर एखाद्या व्यक्तीला चूज करायचा असेल तर हेल्थ इन्शुरन्स चूज करताना त्याने कोणत्याशा गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्या पॉलिसीमध्ये आणि मग ते घेतलं पाहिजे? बरेचशा लोक काय करतात की फायनान्शियल इयर एंड आहे, इयर एंड आहे म्हणून टॅक्स वाचवण्यासाठी पॉलिसीज काही लोक घेतात. काही लोकांना ऍड दिसतात, मग ते ऍड बघून जे त्यांना वाटेल जे कमी प्रीमियमचा आहे तो घेऊन टाकतात, वाचत नाहीत, म्हणजे त्याच्या हे वाचत नाहीत, टर्म्स कंडिशन्स वाचत नाहीत, त्याचे फीचर्स वाचत नाहीत. तर ॲज अ बायर जर मला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे तर कोणते मुद्दे मी पाहिले पाहिजेत आणि मग डिसिजन घेतला पाहिजे? फर्स्ट तर इन्शुरन्सकडे तुम्ही बघण्याचा व्ह्यू बदला. तुम्ही एखादा टॅक्स वाचतोय किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स नका घेऊ. इन्शुरन्स हा तुमचा रिस्क कव्हर करतो, म्हणजे तो लाईफचा असू दे किंवा हेल्थचा असू दे, तुमचा पूर्णपणे लाईफ रिस्क कव्हर करणारी गोष्ट आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये जनरली लोक इन्शुरन्स जे घेतात ते प्रीमियम बघून घेतात. म्हणजे पहिली तर गोष्ट मी ॲडव्हान्सला म्हणजे पूर्ण पब्लिकला सांगेन की इन्शुरन्स कधीही प्रीमियम बघून घेऊ नका. हेल्थ इन्शुरन्स तुम्ही जर घेतात तर त्याच्यामधले रायडर्स खूप महत्त्वाचे आहेत, ॲडव्हान्स म्हणतात त्याला, जेणेकरून बेसिक गोष्टीपासून असतं, म्हणजे रूम रेंट असू दे किंवा तुमचा को पेमेंट असू दे. म्हणजे ज्या ऑनलाईन काही लोक ऑनलाईन पॉलिसी घेतात, ऑनलाईनमध्ये कसं असतं तुम्हाला त्या रायडर्स नाही सांगितले जातात, काय रायडर घेतल्या पाहिजेत काय नाही घेतला पाहिजे. म्हणजे पॉलिसी घेताना ओनली कोणीतरी तुम्ही कुठेतरी सर्च केलंय आणि प्लॅटफॉर्म बघितलं की बाबा मला XYZ 10,000 मिळत आहे, त्याच्यामध्ये तुमचे रायडर्स काय आहेत, तुम्हाला मिळणारी सुविधा काय, हे खूप गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल आज मार्केटमध्ये बघितलं जे काही पॉलिसी परचेस होतात, रायडर्स किंवा ऑर्डन्स लोकांना माहितीच नाहीत. ते खूप महत्त्वाचे आहेत. किंवा जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, समजा हेल्थ इन्शुरन्सचा तुम्ही क्लेम घेतलात आणि ॲडमिट झालात, तर त्यावेळेस जो काही ॲडव्हान्सचा उपयोग होतो तो अप्रतिम होतो. म्हणजे जर रूम रेंट असेल तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड AC रूम जर तुम्ही घेतलात तर खूप छान त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो.
को पेमेंट जेव्हा का तुमचं फायनल बिल होतं तर तुमचा को पेमेंट ऑप्शन असेल 20% 30%, तर जी काय मिळणार कंपनी टोटल बिल झालेले आहे त्यामध्ये को पेमेंट म्हणजे डिडक्शन. एक्झाम्पल 1 लाख बिल झालेलं आहे तर तुमचं को पेमेंट 20% असेल तर तुम्हाला 80% मिळणार आहे, 20% तुम्हाला पे करायचं. Okay. हे खूप गरजेचं आहे. घेताना तुम्ही हे खूप बघणं गरजेचं आहे. आणि हे आज 90% मार्केटमध्ये बघितलं जातं. म्हणजे तुमचं कार इन्शुरन्स असू दे, लाईफ इन्शुरन्स असू दे, लाईफ इन्शुरन्स मधले रायडर्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे छोटे छोटे रायडर्स आहेत जे तुम्हाला लाईफ टाईम काही हप्ते बी वाचवतात, असे रायडर्स आहेत, ॲडॉन्स आहेत. ते खूप बघून घेणं गरजेचं आहे. जसं कार इन्शुरन्स मध्ये म्हणजे वेगवेगळे रायडर्स आहेत. ओनली कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेणं, क्लेम घेणं नाही. तर त्याच्यामधले जे काही ॲडॉन्स आहेत, रायडर्स आहेत, हे कुणालाही माहिती किंवा ते बघितलं जात नाही. प्रीमियम बघितलं जातं. नेसेसरी प्रीमियम बघणे आणि पॉलिसी घेणं हे खूप म्हणजे तुमच्यासाठी पॉलिसी घेण्यासाठी हानिकारक आहे. ओके, आता हे जे तुम्ही ऍड ऑन्स सांगितले, हे ऍड ऑन्स नक्की कुठे बघायचे असतात पॉलिसीज मध्ये? जे काय तुम्ही कोटेशन घेतात म्हणजे तुम्ही फर्स्ट तर कोटेशन तुम्ही नियर बाय तुमच्या जवळच्या ॲडवायझर कडून घेतले पाहिजे. म्हणजे तो ॲडवायझर तुम्हाला सजेस्ट करताना योग्य ते ॲडव्हान्स सगळे सजेस्ट करतात. ऑनलाईन पॉलिसीज मध्ये तुम्हाला रायडर्स नाही कळत. म्हणजे आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म भरपूर आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जेव्हा काय आपण पॉलिसी परचेस करतो हे ॲडव्हान्स किंवा रायडर्स नाही चेक केले जातात. जेव्हा एखाद्या तुमच्या जवळच्या ॲडवायझरकडं तुम्ही घेता तर तेव्हा तुम्हाला ते रायडर्स तुम्ही बघू शकता, विचारू शकता त्याला जे काय पाहिजे ते तुम्हाला. त्या कोटेशन मध्ये तुम्हाला ते रायडर्स आणि ऍड ऑन्स सापडतील. ओके, ग्रेट. तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये असं कधी कोणती केस आली का फॅमिलीची की ज्याच्यामुळे इन्शुरन्स नसल्यामुळे, हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे त्या फॅमिलीला कुठेतरी आर्थिक त्रास झाला? हो, असे भरपूर केसेस आहेत माझ्याकडं. म्हणजे आता रिसेंटलीच माझी मोठी केस झाली आहे. माझी मित्रांची आई होती, म्हणजे ऑलमोस्ट एज होतं त्यांचं, इयरली 35 ते 40च्या आसपास EMI भरत होते. तर त्यांची परिस्थिती जेव्हा पॉलिसी परचेस करत होते 5 वर्षापूर्वी नव्हती परिस्थिती, पॉलिसी घेण्यासारखी नव्हती. पण मी त्यांना प्रॉपर हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व पटवून दिलं, सांगितलं. त्यांनी पॉलिसी घेतली. 1-2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ते परत मला आले की सर नाही पॉलिसीचे काय उपयोग होत, प्रीमियम वेस्ट जात आहे, काय गरज नाही आहे. मी तेव्हा पण त्यांना मी समजून सांगितलं की हेल्थ इन्शुरन्सचं सर तुमचे पैसे कधी आयुष्यात वाया नाही जाणार, एक ना एक दिवस तुमचं त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि रिसेंटली आता 6 महिन्यापूर्वी त्यांच्या आईचं एन्जिओग्राफीचा केस झाली. ऑलमोस्ट 5-5.5 हजाराचा क्लेम झाला, 5-5.5 लाखाचा. तेव्हा त्यांना त्या पॉलिसीचा उपयोग झाला. आणि तेवढा फंड नव्हता त्यांच्याकडं की 5-5.5 लाख रुपये त्या मिडियम क्लास फॅमिलीकडं सेव्हिंग नव्हते. तेव्हा त्यांना त्याची जाणीव झाली की आपण हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे किती मस्ट होतं. आणि त्यांच्या जीवनात म्हणजे माझी खासियत अशी आहे की मी क्लेम आलं की ऑलमोस्ट सर्व्हिस देण्यासाठी क्लायंटला भेटतो, ऍडमिट झाल्यानंतर भेटतो. त्यांच्याकडे जो आनंद होता म्हणजे त्यांना ते भेटलेलं पेमेंटचा आनंद एक्सप्लेन करू शकत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्यांना 5.5 भेटले की त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, म्हणजे ते बेरेबल नव्हते त्या अमाऊंटला. त्या हेल्थ इन्शुरन्सचा त्यांच्या आयुष्यात तो खूप मोठा बेनिफिट रिसेंटली झालेला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा क्लेम्स रिजेक्ट होतात, बरोबर? आणि तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या पण लोकांना असिस्ट करता तुमच्या कंपनीमध्ये जेवढे पण क्लायंट्स आहेत त्यांचे इन्शुरन्स क्लेम करून देण्यासाठी. तर कंपनीज क्लेम का रिजेक्ट करतात किंवा अशी कोणती काळजी जे इन्शुरन्स बायर्स आहेत ते घेत नाहीत त्याच्यामुळे त्यांचे क्लेम रिजेक्ट केले जातात, आणि हे वाचवायचं कसं? सगळ्यात महत्वाचं तर काय, न्यू पॉलिसी घेताना आपण हेल्थ इन्शुरन्स जर नवीन पॉलिसी घेतोय तर जे काय आपल्याला PED म्हणजे ओल्ड आजार जर असतील, एक्झाम्पल BP आहे, शुगर्स आहे, जे काय असेल ते पहिला तर फर्स्ट आपण सांगितलं पाहिजे. तुम्ही न्यू पॉलिसी काढताना जे काय टर्म कंडिशन्स तुमच्याकडे आहेत, म्हणजे काय आजार PED जुने आहेत ते ज्या काय आहेत तुम्ही मांडा. कारण कसं होतंय, एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, आपण न्यू पॉलिसी काढताना काही असेल PED तर सांगत नाही. का सांगत नाही तर बऱ्याचशा काही आजारांना हेल्थमध्ये महाग जाईल, वेटिंग पिरियड मिळणार नाही. वेटिंग पिरियड असतं. म्हणजे हेल्थमध्ये स्पेसिफिक
आज पॉलिसी काढली की 1 महिन्यानंतर लागू होती. परत 2 वर्षात, 1 वर्षात, 2 वर्षात काही स्पेसिफिक आजारला वेटिंग पिरियड आहे. तर मग आपण घेताना असं होतं की आपण वेटिंग पिरियड आहे म्हणून सांगत नाही, की आपण आत्ता सांगितलं तर वेटिंग पिरियड पडेल, कशाला सांगायचं. पण ह्याचा क्लेम रिजेक्शन मध्ये खूप मोठं रोल काम करतं. म्हणजे कसं, तुम्ही आज एक्झाम्पल तुम्हाला बीपी आहे, तुम्ही सांगितलं नाही, पॉलिसी काढली, तुम्ही 2 वर्षांनी 3 वर्षांत एखाद्या आजारासाठी ऍडमिट झालात हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मात्र तुम्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सगळं सांगता. बरोबर. तुम्हाला जर तुम्ही तेव्हा सांगितलं की मला बीपी 4 वर्षापासून आहे, डॉक्टर सेम मेन्शन करतात, तर त्यांना कळतं बीपी 4 वर्षापासून यांना गोळी चालू आहे. हे रिपोर्ट जेव्हा क्लेम डिपार्टमेंटला जातात, जेव्हा इन्शुरन्स कंपनीचा क्लेम झाला, क्लेम डिपार्टमेंटला डॉक्युमेंट जातात, तेव्हा ते क्रॉस चेक केलं जातं. आणि जेव्हा तुमची पॉलिसी काढली तेव्हा तुम्ही पीईडी नो लिहिलेल्या, काही तुम्हाला डिग्रीज नाहीत, जुन्या काही आजार नाहीत म्हणून सांगितलेलं. आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधला रिपोर्ट जातो तेव्हा कळतं की बीपी 4 वर्षापासून आहे आणि पॉलिसी काढली होती 2 वर्षापूर्वी, तुमचा क्लेम रिजेक्ट. म्हणजे खरं न बोलणे. खरं न बोलणे. सगळ्यात महत्वाचं, पॉलिसी घेताना तुम्हाला कुठलाही जुना आजार असेल, काही असेल, मेन्शन करा. त्याला 2 वर्षाचा 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल, तो असा निघून जाईल, नंतर तुम्हाला क्लेमला इश्यू येत नाही. बऱ्याचशा हॉस्पिटलला ऍडमिट व्हायच्या आधी काही प्रोसेस आहे, क्लेम रिजेक्ट होण्याचे हीच कारण आहेत की लोकांना काही झालं की लगेच इमिजिएट जाऊन ऍडमिट होतात. तर काही हॉस्पिटल, ज्या मेडिकल कंपन्या आहेत, त्यांची प्रोसेस आहे की फ्री हेल्थ चेकअप आहे, होम डॉक्टर व्हिजिट आहेत, त्यांच्या काय टोल फ्री आहेत, तुम्ही त्यांना इंटिमेट करा आधी ज्यासाठी ऍडमिट होणार आहात. ऍडमिट झाला तर होम डॉक्टर असेल तर ते व्हिजिट करतात, ते तुम्हाला इमिजिएट बाबा हा इमर्जन्सी आहे तिथं तुम्ही इमिजिएट ऍडमिट व्हा. पण जिथं व्हायरल काही गोष्टी आहेत तिथं तुम्ही इंटिमेट करा. इंटिमेट केल्यामुळं किंवा आधी ओपीडी डॉक्टरकडे घेतल्यामुळं जेव्हा बी तुम्ही ऍडमिट व्हाल तेव्हा ते पकडलं जातं की हे ऑलरेडी ओपीडी घेतलेलं आहे किंवा कन्सर्न घेतलेलं आहे, होम डॉक्टरचं केअर घेतलेलं आहे, त्याचा तुम्हाला क्लेम रिजेक्शनला नुकसान होणार नाही, फायदा होईल. आणि हे खूप गरजेचं आहे. ती महत्वाची माहिती तुम्ही सांगितलीच. जर पाहिलं आपल्या म्हणजे ओव्हरऑल जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर, भारतामध्ये पाहिलं तर आपला देश हा सगळ्यात यंगेस्ट असं म्हणलं जातं आता याच्यामध्ये, की आपलं जे कंट्री आहे ते यंग लोकांचं कंट्री आहे. आणि ही जी यंग लोक जेव्हा त्यांच्या करिअरची सुरुवात करतात तेव्हा अर्थात म्हणजे हेल्थ किंवा लाईफ या सगळ्या गोष्टी कदाचित नंतर येतात, पण पहिले गाडी, घर, लायबिलिटीज या सगळ्या गोष्टी येतात. आणि मोस्टली जेव्हा लोक कार परचेस करतात त्यांची, तेव्हा इधर त्यांना शोरूम थ्रू वगैरे इन्शुरन्स प्रोव्हाइड केला जातो, किंवा बरेचसे लोक फक्त असंच ओळखीतून किंवा ह्याच्यातून रॅन्डमली काही इन्शुरन्स घेतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा काहीतरी घडतं त्यांना लक्षात येतं की हा इन्शुरन्स सपोर्ट नाही करत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत. मग अशा वेळेस जे लोक आता यंग आहेत, ज्यांनी नुकतीच पहिली गाडी घेतली आहे, त्यांनी फर्स्ट कार इन्शुरन्स आणि फर्स्ट कारचं इन्शुरन्स करण्यासाठी काय करावं किंवा काय काळजी घेतल्या पाहिजेत? कार इन्शुरन्स मध्ये सांगायचं जर झालं तर खूप मोठा डिफिकल्ट स्कॅम आहे. म्हणजे तो तुम्ही 1-2 प्लॅटफॉर्मला चेक करूनच इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण आता मी इन प्लॅटफॉर्म तुम्हाला काही कंपन्यांचे नावं नाही सांगू शकत, पण जेव्हा काय तुम्ही डीलरशिपला गाडी घेतात तर कोणीही चेक करत नाही. हे इन्शुरन्स पेमेंट सांगितलं, पेड केलं, संपलं. काय रायडर आहेत, काय व्हॅल्युएशन पकडलंय आणि किती अमाऊंट आहे, ती अमाऊंट तुम्ही बाहेर चेक करत. फर्स्ट तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही कार इन्शुरन्स बाय करताना 2 ते 3 जणांकडून कोटेशन घ्या. कारण इन्शुरन्सचं कोटेशन प्रत्येक कंपनीचं प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी सेम असते, पण काही रायडर्स कमी जास्त करणे, व्हॅल्युएशन कमी जास्त करणे आणि प्रीमियम कमी जास्त करणे. कार इन्शुरन्स मध्ये 100% लोक हे प्रीमियम बघून पॉलिसी घेतात. तर कधीही कार इन्शुरन्स मध्ये प्रीमियम बघून तुम्ही पॉलिसी घेऊ नका. म्हणजे डीप मध्ये जर सांगायचं म्हटलं तर कार इन्शुरन्स मध्ये 3 टाईप पॉलिसी येतात. पहिले 6 वर्षाच्या आतली गाडी असेल तर 0 डेप हा एक ऍड ऑन मिळतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी असती, थर्ड पार्टी असते. त्याच्यात 0 डेप म्हणजे तुम्हाला 100% कव्हर होत असतं, पण त्याच्यामध्ये पण रायडर्स असतात. 0 डेप मध्ये तुम्हाला काही इंजन कव्हर्स, कंज्युबल्स हे घेतल्या पाहिजेत. हे रायडर खूप महत्वाचे आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे 50% पॉलिसी, म्हणजे जे काय डॅमेजेस होतील त्याचे 50% मिळत असतं. थर्ड पार्टी म्हणजे तुम्हाला तुमच्या गाडीचं डॅमेज काही मिळणार नाही. जे काय RTO, पोलीस, लीगल डिपार्टमेंटसाठी व्हॅलिड पॉलिसी म्हणजे थर्ड पार्टी.
आणि Okay. ओन डॅमेज म्हणजे कॉम्पन्सेशन 0%. तर हे सगळे रायडर्स बघून 2 प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही कोटेशन घेतलं पाहिजे. शक्यतो इन्शुरन्स कारचा बायर करताना कुणीही तुम्हाला कंपल्शन करू शकत नाही की इथनच घेतलं पाहिजे तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं, असं काही नाही. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देणार आहे. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही क्लेम घेऊ शकता, कुणाकडे ही पॉलिसी करू शकता. असं कुठेही बंधन नाही की तुम्ही माझ्याकडंच पॉलिसी घेतली पाहिजे, माझ्याकडेच क्लेम पाहिजे असं नाही. इन्शुरन्स कंपनी क्लेम देणार. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया प्लॅटफॉर्मवर कुठेही पॉलिसी परचेस करा, कुठेही क्लेम घ्या, तुम्हाला कोणी बंधन असं आणू शकत. बऱ्याचशा डीलरशिपला केलं जातं की नाही पॉलिसी इथनच घेतली पाहिजे, तुम्हाला क्लेम नाही मिळणार, असं काही नाही. इन्शुरन्स कंपनी क्लेम देणार तुम्हाला, ना तर मी देणारा क्लेम ना डीलरशिप देणार. त्यामुळे परचेस करताना तुम्ही कुठेही करा, 2 प्लॅटफॉर्मवर करा, कारण तुमचा प्रीमियम भरपूर वाढेल. माझ्या केसेस भरपूर येतात, नवीन गाड्या जे काही लोक घेतात त्यामुळे भरपूर केसेस येतात की सर नवीन गाडी घेतोय, बट ठीक आहे कोटेशन पाहिजे. मी जे कोटेशन देतो ते काय ऍडव्हान्स करून देतो, जे काय डीलरशिपला असतात त्यात खूप मोठं तफावत असतं, खूप मोठी तफावत. म्हणजे त्यांच्यापेक्षाही जास्त रायडर देऊ शकतो, तिथं तुमचा मनी खूप वाचू शकतो. तर ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे. उत्तम, ग्रेट इन्फॉर्मेशन सर. आता या ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर बरेचसे लोक जेव्हा त्यांचा पहिला जॉब सुरू करतात, पहिली सॅलरी जेव्हा यायला लागते, जेमतेम 15-20-30 हजारापासून प्रत्येकाची सुरुवात होते, ऍटलिस्ट जे लोक जॉब करतायत अशा लोकांची तरी. तर एखादा व्यक्ती जर असा जॉब करत आहे आणि तो एकटाच कमवणार आहे त्याच्या घरामध्ये, तर त्याने मिनिमम बजेट पासून अशा कोणत्या पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात ती लोक? मी फर्स्ट तर सांगू इच्छितो सर, सगळ्यात फर्स्ट तर हेल्थ इन्शुरन्स त्यांनी परचेस करणं गरजेचं. मिनिमम का असे ना, मिनिमम का असं ना, म्हणजे आज सिटी मेट्रो सिटीला तुम्हाला मिनिमम सम अशोड 10 लाखाची तर रिक्वायरमेंट आहे. पण जर एखाद्याची सॅलरी कमी आहे, परिस्थिती जर नाजूक असेल, तर मिनिमम 5 लाखाचा सम अशोड तर त्यांनी घेणंच गरजेचं आहे. हार्डली सर 28-30 एजच्या मुलांना म्हणजे 5 ते 6 हजार प्रीमियम मिळतो तुम्हाला इयरली. म्हणजे खूप गरजेचं आहे. पहिला सगळ्यात बेसिक तर त्यांनी हेल्थ इन्शुरन्स परचेस करणं गरजेचं आहे. सम अशोर्ड कमी का असाना, 5 लाखापासून सम अशोर्ड मिळतात तुम्हाला. सेकंडरी तुम्हाला कमी एज मध्ये सगळ्यात तर टर्म इन्शुरन्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. कारण टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा तुम्हाला वर्षानुवर्ष वाढत नाही. जेवढ्या कमी एज मध्ये तुम्ही टर्म इन्शुरन्स घाल तेवढ्या कमी प्रीमियम मध्ये मिळतो, आणि तो पुढे जाऊन तसंच राहतो. तुमचं अर्निंग जरी वाढलं तर प्रीमियम हायतच राहतो. हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुमचं इयरली प्रीमियम वाढतात, एजनुसार असतात, पण टर्म मध्ये नाही. तुम्ही आज परचेस केलेली पॉलिसी टर्म संपूपर्यंतची पॉलिसीचा प्रीमियम सेम असतो. कमी एज मध्ये तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतलात आज, तर कमी म्हणजे मिनिमम 50 लाखापासून टर्म इन्शुरन्स मिळतात, कव्हरेज कमी प्रीमियम मिळतं. तर तुम्ही अर्ली एकदम कमी एज मध्ये जर घेतात तर कमी एज अमाऊंट त्याला मिळणार आहे तुम्हाला. तर सगळ्यात बेसिक हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात मस्ट. देन थर्ड तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये जाऊ शकतात. इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड खूप छान कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चालू करू शकता. आधी लोकांनी इन्व्हेस्ट करावं का इन्शुरन्स काढावं? नाही, इन्शुरन्स फर्स्ट. सगळ्यात महत्वाचं इन्शुरन्स आहे. कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात, समजा तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, म्युच्युअल फंडात केले, एफडीज मध्ये केले, बँक बॅलन्स झाला तुमचा सगळं माहिती. जेव्हा तुमचा इमर्जन्सी मेडिकल एक्सपेन्सेस झाला त्यावेळेस तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच बुडून बिल भरणार आहात ना. फर्स्ट तर इन्शुरन्स महत्वाचा आहे. इन्शुरन्स असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मोडायला नाही लागणार. त्यासाठी इन्शुरन्स सगळ्यात महत्वाचा. गॉट इट. आणि जेवढं लवकर तुम्ही या क्षेत्रामध्ये येणार आहात तेवढं जास्त बेनिफिट जास्त आहे. जेवढं जास्त तुम्ही इन्शुरन्स घेणार आहात तेवढं तुम्हाला प्रीमियम कमी प्रीमियम मिळणार. जरी मी यंग आहे, माझा पगार कमी आहे, तरी मला कमी प्रीमियम मध्येच जास्त बेनिफिट. येस. आणि तुमचं फायनान्शियली सगळ्या अचिव्हमेंट्स पुढे जाऊन त्याचा उपयोग आहे. कारण कुठेही क्रॅशेस नाही होणार ना. मेडिकल बिल आलं तर तुमची मेडिक्लेम पॉलिसी यूज होणार आहे. तुमच्यावर तुमची फॅमिली डिपेंड आहे. समजा तुमचं लग्न झालं नसेल तर तुमचे आई वडील आहेत, झालं असेल तर आई वडील प्लस वाईफ आहे. उद्या तुम्हाला नैसर्गिक कसाही मृत्यू झाला तर तुमचा टर्म इन्शुरन्स उपयोगात येणार आहे. तुमची जबाबदारी पूर्णपणे तुमची फॅमिली तुमच्यावर डिपेंड आहे. उद्या तुम्हाला काय झालं, तुम्ही काय सम अमाऊंट कमवत होतात, बंद झाले, फॅमिलीनी त्यांचं उदरनिर्वाह कसं करायचं, अशा वेळेस तुम्हाला टर्म इन्शुरन्स उपयोगात येणार.
म्हणजे माझं केस आहे आता रिसेंटलीच एक 6 महिन्यापूर्वी माझ्या जवळची व्यक्ती एज ऑफ 32 त्यांच्या अटॅकमध्ये मृत्यू झाला. हो. ते नवरा बायको एक मुलगा आहे त्यांना 8 वर्षाचा. मस्त घरची परिस्थिती त्यांची चांगली होती, सगळं होतं. 32 मध्ये अटॅक नाही गेले, पण त्यांची आम्ही पॉलिसी करून दिली ती 1 CR पॉलिसी करून दिली. टर्म इन्शुरन्स भेटले. लायबिलिटीज होत्या, होम लोनला होता, होम लोनचं कर्ज त्याचा बी इन्शुरन्स होता, होम इन्शुरन्स काढून ठेवला होता लोनचा, तिथून नील झाला. पर्सनल काही लोन्स होते 15 लाख रुपये नील झाले, तरी बी 85 लाख रुपये त्यांचे सेव्हिंग झाले. आज त्यांनी ते म्युच्युअल फंड HWP केलेले आहेत. म्हणजे त्यातनं वार्षिक 6% जरी विड्रॉल केलं तर त्यांची फॅमिली आज जगू शकते ना, सुखानं जगू शकते. सुखानं जगू शकते. पण जर ते टर्म इन्शुरन्स नसता, त्यांचं अर्निंग जे येत होतं घरात ते बंद झालं. बरोबर. त्यांच्या मिसेसला तर जॉब बघायला लागला असतं. बरोबर. जे काय 15-20 लाखाचं कर्ज राहिलं होतं ते बी फेडायला लागलं असतं. बरोबर. ह्या टर्म इन्शुरन्सचा त्यांच्या लाईफमध्ये किती मोठा इम्पॅक्ट झाला. आणि बघणाऱ्या प्रेक्षकांनाही मी हेच सांगू शकेल की जर तुम्ही अजून पण तुमचं इन्शुरन्स काढलेलं नाहीये आणि तुम्ही विचार करताय तर नक्कीच गायडन्ससाठी तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. तुमचे काही अजून प्रश्न असतील या सब्जेक्टला घेऊन तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की तुम्ही कळवू शकता. आणि सुहास सर, खरंच तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं इन्शुरन्स या सब्जेक्टबद्दलचं, जो की खूप इग्नोर्ड सब्जेक्ट असं म्हणता येईल आपल्याला. अशा सब्जेक्टबद्दल तुम्ही आम्हाला जी व्हॅल्युएबल माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवरती मला संधी दिल्याबद्दल तुमचं आणि टीमचं खूप खूप धन्यवाद.